एकुलतीची आणि मानवतेची शिकवण या संतांनी दिली आणि म्हणूनच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण सुद्धा दरवर्षी वारीला जातो, विठ्ठलाचं दर्शन घेतो आणि संतांनी जी शिकवण 400-500 वर्षांपूर्वी आपल्याला दिली ती शिकवण आपण कायम मनात ठेवून आपण वागत असतो. आपली महाराष्ट्राची भूमी ही एक पावन भूमी आहे. या महाराष्ट्रातल्या लोकांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या लोकांची श्रीमंती ही पैशाने मोजण्यापेक्षा मनाने मोजण्यासारखी आहे. कारण संपूर्ण भारत देशाला रोजगार जर कोणी देत असेल तर आपला भारत देश देतो. या संपूर्ण भारताला सचिन तेंडुलकर सारखा क्रिकेटवीर, लता मंगेशकर सारखी गान सम्राज्ञी, त्याच्यानंतर जे काही मोठे थोर पुरुष राष्ट्रपुरुष होऊन गेले लोकमान्य टिळकांसारखे, बरोबर, या सर्वांना संपूर्ण देशाला हे सर्व नेते हे राष्ट्रपुरुष महाराष्ट्राने दिलेले आहेत. आणि म्हणून आपण या सह्याद्रीकडे पाहतो आणि सह्याद्रीची केवळ बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला सह्याद्रीची केवळ उंची मोजता येते, मात्र इथं राहिल्यानंतर या महाराष्ट्राच्या माणसाची, महाराष्ट्रीय माणसाची मनाची श्रीमंती काय आहे, मनाची उंची काय आहे, विचारांची उंची काय आहे हे महाराष्ट्रात आल्यावरच कळतं. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आज ज्या गोष्टीसाठी या ठिकाणी जमलेलो आहोत ती गोष्ट, तो कार्यक्रम म्हणजे सह्याद्री भ्रमंती परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आयोजित केलेला आपल्या शाळेमधला हा शैक्षणिक साहित्य वितरणाचा हा कार्यक्रम. मी आताच उल्लेख केला की ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत ते खरोखरच त्यांच्या घरच्यांची कौटुंबिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती अतिशय बिकट असते. अशा वेळेस 2 वेळच्या जेवणाची भ्रांत ज्या ठिकाणी असते किंवा मुलांचं शिक्षण, मुलांचे कपडे, या सगळ्या गोष्टींची भ्रांत ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी पालकांचा आपोआपच शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. कारण पालकांचा एक मनामध्ये एक गोष्ट असते की शिक्षण म्हटलं की तिथे खर्च आला. पण आपल्या महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोफत शिक्षण जरी मिळत असलं तरी पण या मोफत शिक्षण घेण्यासाठी लागणारा जे काही शैक्षणिक साहित्य म्हणजे वही, पेन, पेन्सिल यांसारख्या ज्या काही गोष्टी आहेत ते आपले पालक पुरवू शकत नाही. ही गरज लक्षात घेऊन मनात ज्यांची सह्याद्रीच्या उंचीप्रमाणेच मनाची उंची आहे असा आपला सह्याद्री भ्रमंती परिवार आज आपल्या शाळेमध्ये भर पावसामध्ये सकाळीच उठून या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांचं मी या ठिकाणी आपल्या रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चळीच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपण सुद्धा सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरांनी आता आपली भारतीय संस्कृती ही एक महान संस्कृती आहे आणि या महान संस्कृतीमध्ये आपण कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करताना परमेश्वराचं चिंतन करतो, परमेश्वराला वंदन करतो, परमेश्वराचा आशीर्वाद घेतो आणि आशीर्वाद घेतल्यानंतर आपल्याला जी काम करण्यासाठी, कोणताही कार्यक्रम पार पाडण्यासाठी जी शक्ती मिळते, स्फूर्ती मिळते, त्या स्फूर्तीमुळेच आपण कोणतेही काम यशस्वीरित्या आपण पार पाडू शकतो. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपले प्रमुख पाहुणे, आपल्या सह्याद्री भ्रमंती परिवाराचे अध्यक्ष भूषण शिर्के सर, यांचे वडील श्री रमेशजी कृष्णा शिर्के, सह्याद्री भ्रमंती परिवाराचे अध्यक्ष श्री भूषण शिर्के, तुषारदादा कावळे आणि जान्हवीताई सावंत यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी समोर येऊन सरस्वती मातेच्या तसेच आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आपण आशीर्वाद घ्यावा.
उपस्थित श्री रमेशजी कृष्णा शिर्के यांना मी विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. तर आजचे आपले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रमेशजी शिर्के यांनी घोषणाबद्दल सर्व शिक्षकांच्या वतीनं शाळेच्या वतीनं आपण त्यांना संमती दिली. स्वागत करूया सुमनांचे, स्वागत करूया मान्यवरांचे, स्वागत करूया सुमनांचे, स्वागत करूया मान्यवरांचे. सुमनांना आज स्मरूया, हर्ष सुमने अर्पूया, हर्ष सुमने अर्पूया. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव म्हणजेच आपल्याकडे जे पाहुणे येतात, अतिथी येतात, त्यांना देवा समान मानण्याची आपल्याकडे संस्कृती आहे. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक अतिथींचं आपण अतिशय जल्लोषात आणि आदरपूर्वक स्वागत करत असतो. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान म्हणून ज्यांनी स्वीकारलेले आहे ते श्री रमेशजी कृष्णा शिर्के यांना मी यांचं स्वागत आपल्या शाळेचे उपशिक्षक सन्माननीय माळी सर यांनी करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. सह्याद्री भ्रमंती परिवाराचे अध्यक्ष सन्माननीय भूषणदादा शिर्के यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. आपल्या सन्माननीय यांना विनंती करतो की भूषणदादा शिर्के यांचं आपण आपल्या हस्ते या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. ठीक आहे. भ्रमंती परिवारामध्ये कार्यरत अतिशय मेहनती व्यक्तिमत्व कुशलदादा कावळे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. आम्ही गोसावी सरांना विनंती करतो की त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण स्वागत करावं. तसेच सह्याद्री भ्रमंती परिवाराच्या सदस्य सन्माननीय जान्हवीताई सावंत यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. आपल्या शाळेच्या पदवीधर शिक्षिका सन्माननीय राठोड मॅडम यांना विनंती करतो की जान्हवीताईंचं आपण या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत केल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा सर्व पाहुण्यांचं स्वागत करणं आमचं विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच आपल्या शाळेतील विद्यार्थिनी स्वागत गीत सादर करून या ठिकाणी सर्व मान्यवरांचं पुढे एकदा स्वागत करतील. Yeah.
आतुरतेने त्या दिवसाची 5 जुलैची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो दिवस येऊन ठेपला. आमची वारकरी गावात जात होती ते त्यांना मुलांना सर पाहुणे कुठं आले 2-3 मुलांना मला ते पण विचारलं सर एवढा पावसात पाहुणे येतील का? म्हणजे नक्कीच येतील. त्यांनी आपल्याला एक वचन दिलं, वचनाला ते कधीच आपलं मागं पुढं होणार नाही आणि नक्कीच पाहुणे आपल्या अगोदर इथे येऊन पोहोचले. तर मी पाहुण्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी शाळेच्या वतीनं मुख्याध्यापक आणि माझ्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं तुमचं सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानतो. आणि या शाळेला जडण करण्यासाठी एकदा मुख्याध्यापक असून काही फायदा नाही, त्याला जो एक एकजुटीचे कार्य होतं त्यासाठी माझा सर्व शिक्षक मित्रांचा खूप मोठाचा हातभार असतो. फक्त एखाद्या गोष्टीला कार्य करायला किंवा एखादं चांगलं कार्य करायला आपण दिशा दिली आणि त्याच्या मार्ग निघतो. माझे शिक्षक मित्र आणि माझे विद्यार्थी प्रत्येक गोष्टीला सहकार्य करत असतात. तरी मी त्यांचे सर्वांच्या वतीने मी आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रमेश कृष्णा शिर्के, भूषणभाऊ शिर्के, तुषार कावळे सर, जान्हवी सावंत आणि एवढे जण आपण या ठिकाणी शाळेत आवर्जून उपस्थित राहिले. तरी मी तुमचं प्रथम सगळ्यांचं परत पुन्हा स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. जय हिंद, जय भारत. या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज आपल्याला जे शैक्षणिक साहित्य वाटप केलं जाणार आहे ते सह्याद्री भ्रमंती परिवाराकडून केलं जाणार आहे. हा परिवार तसा पाहिला तो गेला तर जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे खूप मोठा असा परिवार आहे आणि सर्व सहकारी हे दुर्गप्रेमी आहेत. मी भूषणदादांचा स्टेटस नेहमी बघत असतो. नेहमी ते कुठल्या किल्ल्याला भेट देत असतात. मागच्या वेळेस ते रायगड किल्ल्याच्या अभ्यासाच्या मोहिमेला गेले होते. तर मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की गेल्या 2 वर्षापासून आपल्या शाळेमध्ये सह्याद्री भ्रमंती परिवार येऊन आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देतं. मात्र ज्यांच्यामुळे सह्याद्री भ्रमंती परिवाराचा आणि आपली ओळख झाली ते आपल्याच कर्जत तालुक्यातील जो काही कोथळीगड पेठ किल्ला आहे त्या पेठ किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांचं आंबिवली गाव आहे. त्या आंबिवली गावातील ग्रामस्थ सन्मान्य गोपालदादा जोरी यांची सुद्धा या कार्यक्रमाप्रसंगी आठवण काढणं खूप गरजेचं आहे. त्यांना आम्ही या कार्यक्रमाला आमंत्रित केलं होतं. मात्र शनिवार रविवारी इकडे पर्यटकांची गर्दी असते, त्यांना गाईड करणं गरजेचं असतं, त्याच्यामुळे ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. मात्र दादांना सर्व पाहुण्यांना आम्ही सांगतो की जशी तुम्हाला दुर्ग किंवा किल्ले पाहण्याची आणि सह्याद्री भ्रमंती करण्याची आवड आहे तशीच आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आहे. आणि म्हणून आम्ही गेल्या वर्षी असाच एक उपक्रम राबवला होता. आमचे सर्व विद्यार्थी रायगड किल्ल्यावर आम्ही घेऊन गेलो होतो. रायगड किल्ल्यावर आमचे सर्व विद्यार्थी रोपवेचा वापर न करता स्वतः सगळे लहान सहान सगळे विद्यार्थी वर चढले आणि सगळा रायगड किल्ल्याचा बऱ्यापैकी अभ्यास करून माहिती घेऊन ते खाली उतरले. खाली उतरल्यानंतर आमच्या जमलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा महाडचे त्यांचं नाव मला माहिती नाही पण त्यांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली. म्हणजे खरोखर आपला मराठी माणूस महाराष्ट्रीय माणूस दुर्गा आणि किल्ल्यांच्या प्रती खूप हळवा आहे, भावनिक आहे आणि आपला गड किल्ल्यांचा आपल्या पूर्वजांनी दिलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला वारसा हा पुढे चालू राहावा यासाठी कसा प्रयत्नशील आहे त्याचं एक जिवंत उदाहरण आहे. कारण आज आषाढी एकादशी दिवस. तर गेल्या वर्षी याच दिवशी कोतवालवाडीची शाळा आपण पहिली शाळा म्हणून घेतली. आज कोतवालवाडी आहे, कैरीची शाळा आहे. गेल्या वर्षी डांगुर्ले पण नव्याने आपल्याकडे आहे. आता आपण अजून एक शाळेमध्ये वाढवते गोरेवाडी तुमच्या भागातली शाळा आहे. ती शाळा सध्या रायगड जिल्ह्यातून आपल्याकडे आपण शैक्षणिक साहित्य वाटपासाठी घेतलं. एक तर
ठाण्यामधनं एक छोटासा प्रवास होता सह्याद्री भ्रमंती परिवाराचा. एक या परिवाराकडनं पहिली जी शाळा घेतली, मी देखील मराठी शाळेतून शिकलो. शहरातल्या मराठी शाळा त्या आता पूर्णपणे संपल्यातच जमा आहे. मराठी शाळा मी राहिल्याच नाही. त्यातच माझी देखील शाळा होती. आज सद्यस्थितीत शाळा बंद होण्याच्या मार्गावर जरी असली तरी या परिवाराकडनं 5 वर्ष पहिले पहिली जर शाळा कोणती घेतली असेल शैक्षणिक साहित्य वाटपासाठी ही माझी शाळा होती ठाण्यामधनं. आज या परिवारामागे त्या शाळेच्या माझी मुख्याध्यापिका आहे अनुराधा नामदेशी मॅडम. मी मागे देखील या मॅडमचं नाव घेतलं. कायम आमच्या पाठीशी मॅडम उभ्या राहिल्या. आत्ता देखील त्यांचं आमच्या जे काही काम असतं आमच्या मागे कोणताही राजकीय पक्ष नाही आहे. आम्ही मित्रपरिवार असेल, मॅडमचं मार्गदर्शन आहे आम्हाला. अनेक इतिहास अभ्यास करतात, आपल्याला गडकिल्ले भ्रमंतीच्या वेळी अभ्यासक्रमाला सहकार्य करतात, मार्गदर्शन करतात. त्यांचं योगदान असतं आपल्या सर्व कामांमध्ये. एक छोटासा जो प्रवास होता ठाण्यापासून आज रायगड जिल्ह्यापर्यंत येऊन पोचला आहे. काम वाढते, पोरांचा उत्साह पण त्या मानाने खूप चांगला आहे. कारण साथ देणारी माणसं जोडावी लागतात आणि ती जोडली गेली आमच्याही. आणि त्यामुळे आज जे काही सह्याद्री भ्रमंती परिवाराचं वाढतं काम दिसतंय त्यामागे माझं जसं मगाशी विशाल सर म्हणते की गोसावी सर मुख्याध्यापक होते. मुख्याध्यापकांबरोबर सर्व शिक्षकांचे योगदान त्यामागे खूप मोलाचं असतं. त्याचप्रमाणे जर अध्यक्ष असेल संस्थेचा तो अध्यक्ष असून नुसतं काय कामाचं नसतं. ते पद फक्त असतं. ते पदापेक्षा जास्त जे सहकारी काम करतात आपल्याबरोबर त्यांचं योगदान देखील त्यामध्ये खूप मोलाचं असतं. त्यामुळे जे काही आज जे छोटं रोपटं होतं ठाण्याचं सह्याद्री भ्रमंती परिवार जे आता ठाण्याबाहेरही काम करते त्याच्यामागे सर्वांचे योगदान तितकंच मोलाचं आहे. एवढंच बोलेन. मागे देखील मी बोललेलो की शाळा ज्यावेळी घेतली खूप विद्यार्थी देखील खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे शिक्षणासाठी दिसतात. त्याचप्रमाणे शिक्षक गुरु हा खूप महत्त्वाचा असतो. गुरुमुळे शिष्य घडतो बोललं जातं. त्याचप्रमाणे या शाळेतले शिक्षक जे आहेत त्या या शाळेत जेव्हा आलो ना त्यावेळेस असं वाटतं की मी माझ्या शाळेत झालं एक मराठी मीडियमच्या त्या पद्धतीने आहे. मी माझ्या मुख्याध्यापकांकडे पण ज्यावेळेस जातो त्यावेळी आवर्जून ज्या शाळांची नावं घेतो त्यामध्ये चळीचं देखील नाव असतं. कारण मुळात माझ्या शाळेतले शिक्षक देखील असेच होते जे मुलांना प्रोत्साहन देत होते. त्याच पद्धतीने चळी गावचे सर्वच शिक्षक वर्ग ते 4ही शिक्षक आहेत. मुख्याध्यापक देखील आहेत प्रल्हाद सर ते देखील आहेत. पोरांना प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करतात. वेळोवेळी मी त्यांना फक्त आज ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत ते घडण्यामागे त्यांचे शिक्षकांचं देखील योगदान खूप मोलाचं आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांचा मुलांच्या शिक्षणामागे खूप मोलाचा हात आहे एवढंच होतं. धन्यवाद. ओके दाम खाली बस साहिल दाम 2 मिनिट साहिल दाम जा रुद्र
पार्थ, पार्थ इकडे बघ. संदीप, संदीप, जयेश, पंकज, लावण्या, नम्रता, नम्रता सर. नम्रता इकडे बघ. मृणाली, इकडे बघ. मृणाली, काजल, सोनाक्षी आले का? सोनाक्षी नाही आली ना? ये बाळा इकडे. पाचवी लास्ट आहे. पाचवी लास्ट. सहावी घ्यायची का? सहावी. स्वराली, इकडे बघ. इकडे लता, इकडे बघ. लक्ष्मी.